tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। स्वागत असेल आणि त्याच बरोबरीने दुसऱ्या डावाकडे आपण जातोय। धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाही। कालची रात्र आपल्या सगळ्यांच्याच लक्षात राहण्यासारखी असेल। यावेळेला फटका हवेत आहे परंतु थोडंसं दूर होता। एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे। विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर 29 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या स्पर्धेत मोठ्या धावसंख्या सुद्धा सुनावणे सर होत आहेत आणि कमीत कमी धावसंख्येमध्ये देखील संघ अडकळत आहेत। मध्ये जर पाहिलं तर खूप सारी नागरिकरण देखील वाढलेलं आहे। चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गिरीश कोचरेकर। कमी धावसंख्येमध्ये देखील मॅच रंगवण्याचा प्रयत्न का यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि विकेट आली आहे। एक मोठी विकेट या ठिकाणी येईल। ओमकार देसाई माघारी परत आहे तर गिरीश कोचरेकर यांना यश मिळत आहे। पहिल्याच षटकात एक मोठा हादरा। त्याचे गोलंदाज म्हणून देखील त्यांची ख्याती आहे सायली संघाचे। पहिला बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु इकडे बॉल निर्धाव येताना पाहायला मिळेल। पहिल्याच ओव्हरमध्ये 29 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा परंतु केवळ 3 धावा गिरीश कोचरेकरने देत असताना ही मॅच ऑन ठेवलेली आहे। ज्या ठिकाणी ही स्पर्धा सुरू आहे यावेळेला मात्र थोडेसे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही। त्या ठिकाणी डॉट बॉल येताना पाहायला मिळेल। यावेळेला फटका फसतोय आणि विकेट येताना पाहायला मिळते। आणखीन एक तेवढं सोपं नाही इकडे खेळणं आणि आणखीन एक धक्का बसतोय। विकेट नंबर 5 या ठिकाणी येताना पाहायला मिळते। 7 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता। यावेळेला आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि मनीष कोलेकर नावाचा वादळ जो मागच्या सामन्यामध्ये गरजलेला तो माघारी परततोय। लागतोय एक मोठी मॅच सध्याच्या घडला आपण पाहतोय। यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय। गिरीश कोचरेकर अचूकता ज्या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळते यांना आपण पाहतोय। पुन्हा एकदा बिग हिट, फटका हवेत आहे। पाहूया फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि पकडली गेली कॅच। पहिल्याच षटकात मात्र मोठा धक्का आलाय। रोहित भालेराव त्या ठिकाणी होते आणि खूप चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली। एक मोठा स्ट्रोक आला खरा परंतु त्यानंतर माघारी परत आहेत मात्र प्रशांत घरत माघारी परत आहेत। ओमकार देसाई मैदानाच्या आतमध्ये एका षटकाराच्या मदतीने